नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी या ठिकाणी आलो आहोत. मुरलीधर श्रीरंग गायकवाड हा भाऊ सेवानिवृत्त केंद्र प्रमुख आहेत. 75वा वाढदिवस त्यांचा साजरा झालेला आहे. त्यांच्या सोबत आहेत ते त्यांच्या पत्नी सौ शकुंतला मुरलीधर गायकवाड आहेत. सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका आहेत. 75वा वाढदिवस आणि लग्नाचा 50वा वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम काही दिवसापूर्वी साजरा करण्यात आलेला आहे. भाऊ आणि माई यांच्या विषयात आपण सुसंवाद साधणार आहोत. भाऊ आणि माईना उर्वरित आयुष्यासाठी मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आणि आज मानदेश भूषणचे संपादक अजित कुमार यांचे मित्र आहेत ते विकास गायकवाड आहेत. रेश शिक्षण संस्थेत ते माध्यमिक मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. आज भाऊ आणि माईशी संवाद साधणार आहे ते विकास गायकवाड सर. नमस्कार. खरं तर खूप आनंद होतोय की भाऊंना 75 वर्ष पूर्ण झाली आणि दोघांच्या लग्नाचा 50 वर्ष तुम्ही सहजीवनाची खर्च केली. या निमित्तानं आज आपण तुमच्याशी खऱ्या अर्थानं मी गप्पा मारणार आहोत. भाऊ, माझा पहिला प्रश्न तुम्हाला राहील, या आपल्या बालपणाबद्दल आणि शिक्षणाबद्दल तुम्ही काय बोलाल? नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी विकास गायकवाड आणि अजित कुंभार पत्रकार यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला खूप खूप याबद्दल आपुलकी वाटत आहे की मुद्दाम त्यांनी माझ्या घरी येऊन मुलाखत घेत आहेत. तसं पाहिलं तर ग्रामीण भागाचं बालपण 1951चा माझा जन्म आणि प्राथमिक शिक्षण पांगरीत झालं. माध्यमिक शिक्षण विदालमध्ये झालं. म्हणजे पांगरीत त्यावेळेस 4थीपर्यंत शाळा होती. तर त्या काळात आम्ही पायी चालत जात होतो बेदालला. आमच्या पायात वाहनही नसायची, चप्पलही नसायची. म्हणजे त्याही परिस्थितीत आईवडिलांनी मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. म्हणूनच आम्ही माध्यमिक शिक्षण बेदालमध्ये पूर्ण करू शकलो. त्यानंतर परिस्थिती अशी बदलली की त्या काळात डीएडला जाणं फारसं अवघड होतं. अवघड नाही, सोपं होतं. त्या काळात खूप सोपं होतं. त्याचं कारण असं आहे की मुलं शिकलेली खूप कमी आणि आम्ही नुकतंच यशस्वी झालेलो. आणि 10वीला तुम्हाला एखादा विषय गेलेला असला 11वीचा तरी तुम्हाला डीएडला प्रवेश मिळाला. त्यावेळेस काळात डोंबेश्वर म्हणून गोंदवलेचे डीएडचे प्राध्यापक होते आणि त्यांनी आम्हाला पांगरीतून येऊन घेऊन गेले, तुम्ही डीएड. आणि डीएड कॉलेज कुठे होते? दैवडीला डीएड कॉलेज त्यावेळेस होतं. दैवडीला होतं. आणि मग अशा प्रकारे आम्ही डीएड झालो आणि डीएड झाल्याबरोबर नोकरीला 71 साली लागलो. आणि पण पुन्हा शिक्षणाची फार मोठी हौस असल्यामुळे 71 साली तुम्ही लागल्यानंतर पहिल्यांदा पहिली नेमणूक कुठं होती तुमची? मला 72 साली आम्हाला नेमणूक मिळाली आणि ते देवापूरला मिळाली. अच्छा, देवापूरला मिळाली. पण शिक्षणाची जिद्द असल्यामुळं पुन्हा आम्ही ग्रॅज्युएशन केलं बाहेरून. बीए झाला? बीए झालो. त्यानंतर MA केलं. अरे वा, MA केलं. पण पुन्हा आणखी थोडी अधिकारी व्हायची हौस होती आणि म्हणून आम्ही नंतर बीएडला रजा काढून प्रवेश मिळवला. अच्छा, बीएड 1979 साली आझाद कॉलेज सातारा इथे 1 वर्ष रयतच्या आझाद कॉलेजमध्ये बीएड झालेलं आहे. नामांकित कॉलेजमध्ये तुम्ही बीएड केलेलं आहात. येस येस. आणि भाऊ, आता बीएड झालं, तुम्ही नोकरीला लागला आणि मला वाटतं केंद्र प्रमुख झाला होता. मग हा जो प्रवास आहे म्हणजे शिक्षकापासून केंद्र प्रमुखापर्यंत प्रवास, हा तुम्हाला कसा वाटतोय? खूपच सुंदर आहे. कारण असं आहे की शिक्षण विभाग सगळ्या विभागात अतिशय सुंदर आणि तुमचं नेटवर्क इतकं चांगलं असतंय की प्रत्येक गावात आमची शिक्षक मंडळी असतात, शिक्षण चालू असतं. आणि शिक्षक म्हणून काम करीत असताना ग्रामीण भागातील मुलांकडं पालकांचं थोडंसं विशेष दुर्लक्ष असतं. मग त्या दृष्टीनं मी काही दिवस ग्रामीण भागात फुलेनगर बेदालजवळ एक छोटंसं गाव आहे तिथं काम केलं. तर अतिशय उत्कृष्ट आम्ही काम केलं होतं. तर त्याचं त्यांनी पावती आम्हाला आमचा सत्कार करून दिलेली होती. ग्रामीण भागातल्या मुलांकडं तसं पाहिलं तर सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष होतं पालकांचंच. पण शासनाच्या अनेक योजना, सर्व शिक्षा अभियान राबवलं गेलं आणि पुन्हा पालकात खूप मोठी जागृती होऊन आज सगळे पालक सतर्क झालेले आहेत आणि आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. आणि शिक्षण विभाग आहे त्यासाठी काय पाठीमागं नाही. त्यांनी खूप प्रयत्न करून आज प्राथमिक शाळाही खूप चांगल्या ज्ञानदान करतात असं सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर नंतर आम्ही बीएड केलेलं असल्यामुळं शासनाच्या सर्व शिक्षा अभियानमध्ये एक मोहीम निघाली
की जी मंडळी BA बीएड झालीत किंवा MA बीएड झालीत हा त्यांची निवड करून त्यांना प्राधान्यानं प्रमोशन द्यावं आणि त्यांची केंद्र प्रमुख म्हणून शाळा तपासणीसाठी नेमणूक करावी. म्हणजे तुम्ही मुख्याध्यापक न होता डायरेक्ट केंद्र प्रमुख झाले. डायरेक्ट केंद्र प्रमुख. व्हेरी गुड. तर ते फार मोठी संधी मिळाली आणि केंद्र प्रमुख झाल्यानंतर सुद्धा आम्ही अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि त्या बाबतीत 5 वर्षाच्या सलग अतिउत्कृष्ट मला श्रेय मिळालेले आहेत CR मिळाले. चांगल्या कामाचे. हो. ओके. आपण थेट भाऊ आणि माई यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण कार्यक्रमात आलेलो आहोत. कार्यक्रम आपल्याला कशा पद्धतीने साजरा केलेला आहे हे पाहावयास मिळत आहेत. भाऊ माई आणि त्यांच्या कुटुंबासमवेत व्यासपीठाकडे निघालेले आहेत आणि त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकून वर्षाव होत आहे. भाऊंनी खरं तर मुलाखतीदरम्यान सांगितलं की थोडासा त्रासदायक कार्यक्रम आहे, पण भाऊंच्या नातेवाईक आहेत, चाहते आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्यासाठी भाऊंच्या लग्नाचा 50वा वाढदिवस हा एक अविस्मरणीय क्षण होता आणि या क्षणासाठी सर्वांनी खरं तर साक्षीदार म्हणून भाऊंच्या या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात हजेरी लावलेली आहे. आपण थेट कार्यक्रमच पाहतोय. भाऊंची वेगवेगळी छायाचित्रही आपल्याला पाहावयास मिळत आहेत. माई आणि भाऊ व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या समवेत त्यांचं कुटुंब आहे आणि खरं तर भाऊंच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आवर्जून उपस्थिती या कार्यक्रमाला लावली. भाऊंचं कुटुंब आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. भाऊ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं तुम्ही असताना आणि आज विद्यार्थ्याचं आणि शिक्षकाचं नातं याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय का? नक्कीच समाज बदलतोय, नवीन सुधारणा होत आहेत किंवा विज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनात एक खूप मोठे बदल होत जात आहेत आणि त्याचा परिणाम सुद्धा मुलावर, विद्यार्थ्यावर होतोय, शिक्षकावर होतोय. आमच्या काळात शिक्षकांना खूप मान होता, म्हणजे एक आदरित जो सन्मान केला जायचा शिक्षकाचा आणि विद्यार्थी त्या बाबतीत दक्ष असायचे. शिक्षकाने दिलेली आज्ञा विद्यार्थी शीर्षावंद मानून ते पूर्ण करत होते. अलीकडच्या काळात काय झाले, मुलांना आदरयुक्त शिक्षकाची भीती गरजेची असते आणि ते आज कमी होताना दिसत आहे. याचं कारण असं की पालक म्हणतात आमच्या मुलाला काही यायचं असेल ते येऊ द्या, पण त्याला अजिबात तुम्ही दरडवू नका, मारू नका. किंवा आता मारणं तर बिलकुल नसतेच, कुठंच नसते कधीच. आमच्याही काळात नव्हतं आणि आजही नाही, पण थोडंसं जरा शिक्षकाच्या आदरयुक्त जे दबाव असला पाहिजे तो कुठेतरी कमी झालेला असा वाटतोय. पण तो पालकांनी पुन्हा त्याच्यावर आत्मचिंतन करून करणं गरजेचं आहे. शिक्षकांचा आदरयुक्त दबाव विद्यार्थ्यावर असला तर तो विद्यार्थ्याच्या फायद्याचा आहे. विद्यार्थी चांगला घडू शकतो, प्रगती करू शकतो. हा, भाऊंच्यावर गप्पा मारत असताना म्हणजे माईकडे आपण जाऊया. माई, तू ज्यावेळेला नोकरीला सुरुवात केली अंगणवाडी सेविका म्हणून, कुठे सुरुवात केली तू? मी तर पांगरीतच. पांगरी. कधी साली अंदाजे? 1984 ला. 1984 साली 1984 ला माझी अंगणवाडी सेविका म्हणून नेमणूक झाली. दोघांच्या मध्ये हा फरक आहे. मग तू जे काम ज्या मुलांच्या करता करते, नुकतीच शाळेत आलेली मुलं, भाऊ तुमच्या मुलांचा स्तर थोडा वेगळा आहे, माईंचा वेगळा आहे, ज्यांनी नुकतंच शाळेत पाऊल टाकलेलं आहे. त्या मुलांशी वागत असताना खरं तर मुलांची जी नातं आहे ते शाळेत आलेलं आहे ते आईसारखं राहावं लागतं. तुला कसं वाटलं त्या मुलांशी? ती एकदम त्या मुलात मिक्सअप होऊन प्रेम दिलं, आईसारखंच प्रेम दिलं. अगदी प्रेमानं त्यांना मांडीवर घेऊन सुद्धा मी शिकवलं. सर्व गाणी गोष्टी खेळत खेळत सगळं त्यांना शिकवलं. आणि नंतर अंगणवाडी सेविकेनंतर तुलाही प्रमोशन झालं आणि तू सुपरवायझर झाले. भाऊंचं प्रमोशन आहे, दोघांचं प्रमोशन बरोबर झालं का पुढं मागं झालं काय? त्यांच्यानंतर माझं. ओके. हा हा, तो अनुभव तुझा कसा आहे सुपरवायझर म्हणून? सुपरवायझर म्हणून मी परीक्षा दिली सातारला आणि परत तोंडी मुलाखत होती. तोंडी मुलाखतीला मला उशीर झाला जायला. बर. हा, तर सगळ्यांच्या मुलाखती झाल्या. आम्ही दोघंही घाबरून गेलो, मुलाखत आपलं कसं होणार. तर आमचे झेडपी आणि चांगली मुलाखत झाली. म्हणजे मुलाखत चांगली झाली, उशिरा जरी गेली तर मुलाखत चांगली झाली. संधी दिली. तुझं असणार माईचं असणारं शिक्षण, माई किती शिक्षण झाले आपलं? माझी जुनी 11वी झालेली आहे. म्हणजे शिक्षण चांगलं असल्यामुळे तुला ती वरची संधी मिळाली. आता या दोघांच्या ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या वळणावर येऊया की लग्न ज्या दिवशी झालं तो दिवस आठवा आणि आता हा 50वा तुमच्या लग्नाचा वाढदिवस.
तर भाऊ काय फरक वाटतोय तुम्हाला की ते ज्या दिवशी लग्न झालं तो दिवस आणि आजचा 50वा काय फरक जाणवतो? खूपच फरक जाणवते की त्यावेळेची परिस्थिती अशी होती की जरी 25 वर्षी लग्न झालं असलं तरी लाजरी बुजरीच काळात माणसं वागत होती. आम्ही वागलो म्हणजे एवढं फारसं मिसळणं नसायचं. आजच्यासारखं नसायचं. आजकाल सगळे लग्न आधीच फिरून येतात. प्री वेडिंग ज्याला आपण म्हणतो लग्न अगोदर शूटिंग प्री वेडिंग ते तसं काय नव्हतं त्यावेळेला. त्यावेळी तसलं काय नव्हतं. आणि घरी आल्यानंतर सुद्धा 8 दिवस आम्ही बोललो नाही. बरं घरी आल्यावर सुद्धा म्हणजे इतकं त्यावेळेच्या मानलं जायचं. आई वडिलांचं किंवा इतर समाजाचं थोडस नियंत्रण नसायचं. आणि मग आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे आता विभक्त असतं तर तो भाग वेगळा, पण एकत्र कुटुंबात मर्यादेनं वागलं जायचं. पण मला एक सांग, हा 50वा वाढदिवस साजरा करायचा तुला माहित होतं का की बाबा आज 50वा वाढदिवस 6 एप्रिलला केला तर करायचं हे तुला काय माहित होतं का? मग त्या दिवशी तुला काय वाटलं ज्यावेळी तुला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन गेलं त्यावेळी तुझ्या भावना काय होत्या? मला वाटलं ही काय केलंय. बर एवढी मोठी त्यांनी म्हणजे आमच्या मनाची म्हणजे आता चेहऱ्यावर सुद्धा माईचा तो आनंद दिसतोय मला. भाऊ तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला माहित होतं की 50वा वाढदिवस आपला 75वा वाढदिवस साजरा करते, लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा केला? सगळे माझे मित्र किंवा सहकारी मला म्हणजे तुमचा 75वा वाढदिवस साजरा करूया, पण मी याच्या पूर्ण विरोध होतो. विनाकारण हा व्यर्थ कार्यक्रम आहे. व्यर्थ अशा अर्थानं की त्यातून फायदा काय नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायदा नसला तर त्याच्यामध्ये जो आनंद आहे तुमचा, मी ज्यावेळी माईला विचारला फायदा हा त्यात न करता जो आनंद आहे हा आनंद खूप वेगळा आहे. नक्कीच आहे बघा, आनंद नक्कीच आहे. पण इतर पाहुण्यांना मित्रांना इतक्या दुरून याचा त्रास होतो. आणि मग असं वाटतं की त्रास असं नाही, तुमच्या आनंदामध्ये त्यांना सहभागी व्हायचं. त्रास तर अजिबात कुणाला वाटत नाही, कारण का तुम्ही कधी ना कधी त्यांच्याकरता काहीतरी गोष्टी केलेल्या असतात. मग हा कार्यक्रम ज्यावेळेस संपन्न झाला आणि मंगल कार्यालय माऊली मंगल कार्यक्रम घेतला होता आणि आम्हाला कार्यालयात घेतलं याचा अर्थ दुसरं लग्न झालं म्हणायला हरकत नाही. ते सांगते मी म्हटलं आम्ही येऊ काय, तर आमच्या चिरंजीवाने आम्हाला थेट सांगितलं की मी तुम्हाला न्यायला येणार आहे. म्हणजे मला या निमित्तानं समीरला खूप खूप शुभेच्छा द्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर असणारी जी सीमा असेल, समीर असेल, अजित असेल, की तो एक वेगळा फील इतक्या वर्षानंतर. आम्ही गेलो तर ते इतकं सगळं भव्य स्वरूप पाहिलं. तुमचं ते सगळं डेकोरेशन, हॉलचे सगळे ते सजावट केलेली आणि इतकं छान आणि सगळे लोक जमलेले, जवळजवळ संपूर्ण हॉल भरलेला. आणि ते गीत इतकं सुंदर लावलं होतं आणि आमचं स्वागत इतकं जल्लोषात केलं. आणि मग पण असं वाटलं खरंच आम्ही धन्य झालो. मग आता भाऊ म्हणजे हा 50 वर्षाचा प्रवास धन्य होण्यासारखाच. चिरंजीव असावा तर असा मुलगा असावा तर असा. या निमित्तानं भाऊ आता या 50 वर्षामध्ये तुमच्या समोर अनेक कठीण प्रसंग आले असतील आणि मग या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांना कशी साथ दिली? आजचा जर विचार केला आणि तुमचा विचार केला तर तुम्हाला काय वाटतं? हो नक्कीच. हे सगळं जीवन आपण करत असताना आपली मुलं आहेत, मुलं काय वेळेला आजारी पडली ती बऱ्याच वेळा दूर घेऊन जावं लागली. फलटणला जाणं. एक वेळा आमचा मुलगा टायफॉइड आजार होता, म्हणजे खूप अशक्त झाला आणि डॉक्टरनी सांगितलं की आता मी एक शेवटची इंजेक्शन देते ते तुमच्या परवानगीनं, कारण इंजेक्शन खूपच हे असते. कारण दैवडीत 8 दिवस ऍडमिट होणे गुण येत नव्हते. आणि ते एक विद्यार्थीच माझे होते, जे देवापूरचे पोर डॉक्टर ओके. ते फलटणला होते आणि ते माझी साधारणतः ओळख होती. मी त्यांना ओळख सांगितल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी म्हटले मग आता हे इंजेक्शन आपण देऊन पाहूया, नक्की बदल होईल. पण आम्ही त्यावेळेला रडत बसलो होतो, आता कसं करायचं. म्हणजे मुलगा आहे डॉक्टर असं सांगतात त्यावेळेला ते कठीण प्रसंगामध्ये थोडस तर एकमेकाला तुम्ही सावरून काही नाही होणार, एकमेकाला धीर दिला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काहीतरी मार्ग निघेल म्हटलं आणि खरंच दुसऱ्या दिवसापासून गुण आला आणि मुलगा म्हणजे कठीण प्रसंगामध्ये सुद्धा दोघ जण एकमेकाच्या बरोबर आहेत हे या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि भाऊ आजची जी तरुण पिढी आहे या पिढीला वैवाहिक जीवनाबद्दल आता तुम्ही 50 वर्ष खर्च केलीत, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? कशा पद्धतीने वागलं तुम्हाला काय? नक्कीच आता हे करता येईल आपल्याला की तरुण पिढी जे गायडन्स होते, शिक्षण ते घेत आहेत, या आपापल्या बुद्धीप्रमाणे ते शिक्षण त्या मुलाला लाभत असतं. पण समाजात जे काय परंपरा आहेत, रूढी आहेत,
त्या बाजूला सारून आपण एक होतकरू विद्यार्थी बनवून किंवा होतकरी माणूस बनवून चांगल्या गोष्टीची जोपासना केली पाहिजे. उदाहरणार्थ डीजे लावला, त्याच्या पुढे जाऊन नाचणे, दारू पिणे किंवा वाईट व्यसनाच्या आहारी जाणे, यासारख्या मुलांच्या संगतीला जाणं हे सोडून आपण चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरीच्या शोधात असलं पाहिजे. नोकरी नाही म्हणलं तर चांगल्या उद्योगाच्या शोधात असलं पाहिजे. आणि अनेक उद्योग सरकारी अनुदान देते, तुम्ही चांगले उद्योग करा आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं, आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न नाही. करा. वैवाहिक जीवनाचं मला आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आज मुलांची संख्या वाढलेली आहे आणि मुलींची संख्या कमी आहे आणि त्याचा थोडासा नक्की परिणाम झालेला आहे. आणि समाजात अनेक मुलं लग्नाच्या शोधात आहेत किंवा मुलीच्या शोधात आहेत. लग्न 100% होईल तुमचं, परंतु तुम्ही त्या मार्गानं आपल्या नातेवाईकाशी संपर्क ठेवला पाहिजे, मित्राशी ठेवला पाहिजे, समाजाशी ठेवला पाहिजे, पत्नीशी कसं वागलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा लौकिक जेवढा तुम्ही वाढवाल पाहुणे तुमच्याकडे चालून येतील. बाई कुटुंब खूपच छान आहे आणि मुलगाही तिथला चांगला आहे, सुसंस्कारित असेल आणि मग लग्नात काय फारसं अडचण येणार नाही. मला वाटतं जमून जातील लग्न. भाऊ 75 वर्ष झाली, तर खरं पाहता भाऊंच्याकडे बघितल्यावर 75 वर्ष झाली असं वाटत नाही. असं वाटतं की आता सेवानिवृत्त झालेला आहात आणि या सगळ्यामध्ये दररोजचा तुमचा व्यायाम असेल किंवा दररोजचे तुमचे जीवनक्रम असेल, हा खूप चांगल्या पद्धतीचा तुम्ही हे करताय. मला भाऊ मुलांच्या बद्दल काय सांगाल, तुमच्या मुलांच्या बद्दल? हा मुलं खरंच सांगू, आता मी काय वेळेला असं म्हणतो की मुलं आपल्याला परमेश्वरांना दैवी गुणशक्तीने प्राप्त झालीत का कसं काय, पण दैवी शक्ती जरी बाजूला केली तर आपण त्याच्यावरती संस्कार सुद्धा खूप महत्त्वाचे. लहानपणापासून जर आपण चांगले संस्कार केले तर मुलं नक्कीच खूप चांगले होतात. त्यांना कळलं पाहिजे की खोटं बोललं तर ही वाईट सवय आहे आणि चांगलं बोललं तर चांगलंच होतं, हे मुलावर आपण बिंबवलं पाहिजे. एखाद्या वाईट मार्गाला जर मुलं असतील तर त्यांना अनुभवातून जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की ही गोष्ट चुकीची आहे आणि ती पुन्हा आपण करायची नाही. चांगली गोष्ट केली तर फायदा होईल, वाईट केली तर मला माहित, तू सांग सीमाविषयी. सीमा डॉक्टर झाले, तिच्याविषयी काय तुला सांगतील? तुझी एक मुलगी म्हणून, डॉक्टर म्हणून तिच्याकडे तू कशी बघतेस, तर काय वाटतं तिच्याविषयी? मी सांगू का? थांब. मला माझ्या मुलीबद्दल अभिमान वाटतो. तिनं खूप कष्ट केलं, अभ्यास भरपूर केला, रात्रंदिवस तिनं कष्ट घेतलं. मी पण तिला म्हणजे असं नाही, महत्वाचं मला काय सांगायचं होतं, ग्रामीण भागात शाळा शिकलेली 10वी पर्यंत बिरोबा विद्यालय पांगरी आणि 11-12वीला ते देवडेला गेली. पण तिला जे कोचिंग क्लासेस पुण्यासारख्या ठिकाणी जर भेटले असते की नाही, ती MBBS डॉक्टर सहज होऊ शकली असती. ती डॉक्टर आहेच ऑलरेडी, त्यामुळं आहेत. पण ती कुठं झाली, अगदी साध्या ठिकाणी राहून ती पांगरीत शिक्षण घेतलं आणि फारसे कुठं तिला म्हणजे जरा वरच्या ग्रेडला गेली असते, एवढं MBBS झाले असते. पण काय अडचण नाही भाऊ, काय अडचण नाही. दवाखाना इतका सुंदर चाललेला आहे. तिथे अनेक पेशंटचे पुरावे आमच्याकडे मोबाईल आले, ते पेशंटच सांगतायत की तुमच्या डॉक्टरांचं म्हणजे सीमा डॉक्टर जे आहे का नाही, आम्ही मुंबईला उपचार घेऊन तिच्याकडे आलोय आता, म्हणजे इतके चांगले होमिओपॅथी उपचार ते करते म्हटले. आता सगळ्यात आजोबाचा आजीचा सगळ्यात लाडका जर विषयाकडे आपण येऊया, तो म्हणजे नातू आणि नात. त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? इतकी सुंदर आहेत दोन्ही की आम्हाला बाकी काय नको वाटतं, आणि दोन्ही मुलं असावीत असं इतकं वाटतं. म्हणजे खरं तर म्हणजे खरा मित्र म्हणा, म्हणजे आजोबांचा किंवा आजीची मैत्रीण नात असेल, नातू, हे खरंच वेगळं. परमेश्वराने एवढी सुंदर नातवंड दिलीत, परमेश्वराचा मी खूप खूप मी आभार मानतो. इतकी छान, आणि ती खूप हुशार आहेत. त्यांच्या शाळेत ते 90% पर्यंत गुण मिळवत आहेत. भाऊ, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गुमटी. बीज चांगलं असलं की त्याला येणारं फळ सुद्धा ती चांगलीच खूपच छान असतात. आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण भाऊ आणि माई यांचा 50 वर्षाचा असणारा जो प्रवास आहे किंवा भाऊंचा 75 वर्षाचा प्रवास, खरं तर 6 एप्रिलला दिलीप गुरुजी आणि मी त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू काही अडचणीमुळे राहू शकलो नाही, आणि म्हणून एक तुमच्याविषयी गप्पा मारण्याचा माझे मित्र अजित कुंभार या निमित्ताने ही संधी खरं या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अजित कुंभार, मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि भाऊ आणि माई, तुम्हाला पुढील आयुष्य अतिशय चांगलं जावं अशी परमेश्वराला मी प्रार्थना करतो. आणि आजच्या या सगळ्याचं खऱ्या अर्थानं विकास सर आणि दिलीप सर
तुम्ही दोघं जण या ठिकाणी आला आणि आमच्या आनंदात जी मोलाची भर घातली त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक आभार. आणि पत्रकार अजित कुंभार या ठिकाणी आले त्यांचे खूप खूप आभार. या निमित्तानं मी ओव्हरऑल संपवतोय. दिलीप गुरुजी माझे सहकारी, माझा मित्र, माझा भाऊ या निमित्तानं कॅमेरा म्हणून पहिल्यांदाच काम केलंय, बरोबर आहे, आणि मुलाखत घ्यायचं काम सुद्धा. आणि ही खरंच संधी अजित कुंभार यांच्यामुळे या ठिकाणी मिळाली. मी अजित कुंभारांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला दोघांना शुभेच्छा देतो. कॅमेरामन दिलीप गायकवाड सर, मानदेश भूषण, दहिवडी. धन्यवाद. भाऊंच्या वाढदिवसानिमित्त अशी भरगच्च गर्दी झालेली होती. भाऊ व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत आणि भाऊनी त्यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सायकलचे वाटप केलेले आहे. ते हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे.